कसे काय म्हणते तर आज आपण फिराक घेऊन जातले पप्पानी काठी वगैरे घेतले नाही आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर असत ते म्हणजे माळकर काका. त्यांचे फणसाचे गजाले ऐकत ऐकत आपण येऊन बसलो आपल्या गावातील मराठी शाळेजवळ. याच शाळेजवळ आपला थोडासा काम असा, तर आपण इल्लेलो मस्त आंबाडे काढू. किती जणांका माहिती आहे या फळ कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी काढला तर आपण नक्की सांगा. सो मंडई जड काम जरा पप्पांचा होता कारण काठी एक वजन होता, आपण फक्त गोळा करूचे होते. एक उचलले आणि म्हटलं खाऊन तरी बघूया. ज्यांका ज्यांका माहिती आहे ना त्यांच्या तोंडात नक्कीच पाणी सुटलं असताना. माझा खाऊन होईपर्यंत पप्पांनी यासाठी एवढे सारे जमा केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करी होते माळकर काका, कारण त्यांच्यानी एक पण शिल्लक ठेवू नाही. रानातले सुद्धा सगळे शोधून काढले आणि मी तर आणून फक्त ठेव होते. सो मंडई काढताना ना काही फांदी सुद्धा तुटान पडलेले. वाटतं झाड कोरम असतं कारण लगेचच फांदी तुटा होते. कमेंट करून नक्की सांगा खै खै तर असे डायरेक्ट घोस सुद्धा मिळवते आमका. आणि बऱ्याच मेहनतीनंतर आपल्याकडे एवढे सारे जमा झालेले आणि कोवळे होते आणि साईज पण एकदम मस्त होती. सो आता आपण ते सगळे घरात घेऊन जाऊचे असत. त्या माळकर काकांनी टॉवेलच गुटाळले आणि डायरेक्ट पाठीवरती मारले नाही, कारण जास्त आता काम माळकर काकांनीच केलेलं असं. तर एक लाईक नक्की करा. सो घराकडे